ई चलन प्रणालीतील त्रुटींमुळे वाहन मालक त्रस्त झालेले. कायदेशीर प्रक्रिया न पाळता 90 दिवसात कोर्टात केस न पाठवणं, अस्पष्ट फोटोंवर दंड लावणं, स्कूल बससह ट्रक, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि अवजड वाहनांवर जाचक दंड आकारणं यावर वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचा अर्ज भरण्यात आला आहे. संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत शरद पवारांचा अर्ज भरण्यात आला. तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांनीही राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. मंत्री संजय शिरसाट यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध विकास कामांच्या विषयांवर चर्चा केली. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी चौदार तळ्यांच्या सुशोभीकरणाच्या उद्घाटनाचं शिरसाट यांनी निमंत्रण दिलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन करण्यात आलंय. छावा क्रांतीवीर सेनेनं हे निषेध आंदोलन केले. कांदा आणि दुधाला हमीभाव द्यावा, विधानसभेत हमीभाव जाहीर करावा अशी मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी भरणे यांना मागण्यांचं निवेदन दिलं. तर इतर सहकारी मंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याचं भरणेंनी म्हटलं. पालघर जिल्ह्यातील सर्वच भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरू आहे. तर भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजात वाढत चाललेलं खासगीकरण, समान काम समान वेतन आणि कामाचा वाढता ताण या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. केडीएमसी मुख्यालयासमोर डॉक्टर, नर्स आणि एमपीडब्ल्यू कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांचे 3 महिन्याचं वेतन थकल्याने केडीएमसी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. दरम्यान थकीत वेतन लवकरात लवकर द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केडीएमसीकडे केली. येवल्यात काँग्रेसनं टिमकी वाजवून धरणं आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसनं तहसील कार्यालयात आंदोलन केलं. यावेळी आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील 2-3 दिवसात आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. पुण्यात रिक्षा, टॅक्सी, बस आणि ट्रक संघटनांनी आरटीओ कार्यालयात आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. ई चलनाविरोधात या सर्व संघटनांनी आक्रमक आंदोलन केलं. शहरातील सारसबागेपासून आंदोलनाला सुरुवात झाली. चंद्रपुरात सौर ऊर्जा पॅनल पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी महावितरणाविरोधात मोर्चा काढलाय. यावेळी कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महावितरणाच्या पीएम सूर्यघरबाबतच्या जाचक अटींमुळे ग्राहक आणि सूर्यघर योजनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीनं मागे घेण्याची मागणी मोर्चेकरांनी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तांची भेट हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांना पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या समस्या, सूचना मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम प्रत्येक सोमवारी दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत पार पडणार आहे. सोने चांदीच्या दरात घसरण झाली. सोने प्रतितोळे 700 रुपयांनी स्वस्त झाले. तर चांदीचे दरही 3000 रुपयांनी उतरले. 700 रुपयाच्या घसरणीसह सोनं प्रतितोळा 1,66,000 आणि चांदी 2,80,200 रुपयांनी घसरली. कल्याणमध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. तर शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही पक्षाकडून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मात्र दोन्ही मिरवणुकांच्या वेळा आणि मार्ग वेगवेगळे दरम्यान यावेळी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त अहिल्यानगरमध्ये पोलीस आणि शिवजयंती मंडळाची बैठक पार पडली. यावेळी ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजेऐवजी पारंपरिक वाद्याचा वापर करण्याची संकल्पना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर मांडण्यात आली. तसंच मिरवणुकीवेळी स्वयंसेवक नेमून पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. संभाजीनगरच्या पैठणमध्ये नाथषष्ठी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पवित्र रांजण भरण्याच्या विधीनं सोहळ्याची सुरुवात झाली. तर यासाठी कीर्तन, प्रवचन, भजन, पालखी सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. ठाण्यातील कोपरीमध्ये संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्र उत्सव पार पडणार आहे. या उत्सवाच्या मंडपाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे. नाशिक महापालिकेवर थकबाकीचा डोंगर 700 कोटींच्या पुढे गेला. 31 मार्च अखेर कर विभागापुढे 789 कोटी रुपये वसूल करण्याचं आव्हान आहे. ते थकबाकी रक्कम भरण्याची आज अंतिम मुदत आहे. मुंबईत वायू प्रदूषणात वाढ झाली. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मागील एका वर्षात नियमांची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी महापालिकेनं 2000 बांधकाम व्यावसायिक आणि प्रकल्पांना नोटिसा दिल्या आहेत. राज्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलंय. मागील 2 वर्षात 31,000 महिला आणि मुली बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ऑपरेशन शोध आणि विशेष कक्षाच्या माध्यमातून सरकार शोध मोहीम राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. सांगलीच्या मिरजेत गोसावी समाजातील महिलांनी अनोखी होळी साजरी केली. पुरुष महिलांच्या हातातील झेंड्याची काठी काढून घेण्याचा प्रयत्न करतात. यावेळी महिलांनी पुरुषांना काठीनं मारण्याची परंपरा आहे.